आज सर्वत्र मागी गणेश जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। कोणतेही शुभ कार्य करताना अर्थातच श्रीचं पूजन केलं जातं आणि आज तर मागी गणेश जयंती आणि या निमित्तानं लाखो गणेश भक्त विविध गणेश मंदिरांमध्ये पहाटेपासूनच गर्दी करताना दिसतात। ही दृश्य आपण पाहतोय मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातली। इथं देखील पहाटेपासूनच मुंबई आणि आसपासच्या उपनगरातून गणेश भक्त बाप्पाच्या दर्शनाकरता गर्दी करतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते सभामंडपात आपले प्रतिनिधी स्वप्नील आपल्या समवेत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय सिद्धिविनायक मंदिर परिसर गाभारा सुद्धा आणि संबंध मंदिराचा आवारा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जयघोषानं दुमदुमून गेलेला आहे। आज गणेश जयंती आणि याचा उत्साह सर्वत्र दिसतोय। नक्कीच लागली माघ महिन्याच्या सुरुवातीलाच मागी गणेशोत्सव हा येत असतो आणि आज भक्तिमय वातावरणामध्ये सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुद्धा अनंत भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने सिद्धिविनायक मंदिराचा गाभारा हा सुद्धा दुमदुमलेला पाहायला मिळतो। या ठिकाणी गाभाऱ्यात दर्शनासाठी गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी नियोजन सुद्धा भाविकांसाठी उत्तम करण्यात आलेलं आहे। सगळ्या प्रकारे काळजी ही घेण्यात आलेली आहे। मात्र गाभाऱ्याचे आकर्षक सजावट आपण या ठिकाणी पाहतोय। गणपती बाप्पाचं रूप पाहिल्यानंतर अनेकांचे या ठिकाणी आनंद अश्रू सुद्धा आपण तळताना आज पाहायला मिळतात। अनेक मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, देशातून गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये या ठिकाणी दाखल होत असतात भाविक आणि भक्तिभावे इथून ते पूजा अर्चा करून खरं तर निघत असतात। आज दिवसभर मोठे उत्साह आणि सण हे आयोजित केले जातात। आज गणेश मंदिर न्यासकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एका ठिकाणी अथर्व शीर्ष सुरू आहे, दुसऱ्या ठिकाणी आपण बघतोय अभिषेक सुद्धा हा केला जातोय। मात्र एकीकडे आज पालखी सोहळा सुद्धा या सिद्धिविनायक मंदिरातून निघणार आहे। आपण ती पालखी सुद्धा मागे बघतोय। मात्र आज दुपारनंतर ही पालखी निघेल आणि एकूण दादर असेल, प्रभादेवी असेल या भागामध्ये पालखी सोहळा असणार आहे। त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना उत्तम प्रकारे दर्शन कसं मिळेल आणि त्यांना या ठिकाणी आल्यावरती आनंद कसा मिळेल या दृष्टीने खरं तर विचार करण्यात आलेला आहे। मुंबईतील अनेक गणेश मंदिरांमध्ये अशाच प्रकारची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मात्र सिद्धिविनायक मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने गणपती बाप्पाची पूजा या ठिकाणी केली असल्याचं पाहायला मिळतंय। लागवी अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। अनेक गणेश भक्तांनी या निमित्तानं प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, ऐकूया आपण। जे आहे त्याच्यासाठी थँक्यू बोलून आली आहे बाप्पाला आणि सकाळी सकाळी दर्शन घेतलंय, आरती अटेंड केली आहे, तर खूप एकदम ब्लेस्ड वाटतंय। आज मागी गणेश जयंती उत्सव आहे आणि या गणेश जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर भाविक येत आहेत। सर्वांना मागी गणेश जयंतीच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अत्यंत शिस्तबद्ध रीतीने या भाविक या ठिकाणी दर्शन घेत आहेत। सिद्धिविनायक मंदिराचं आज विश्वस्त जे आहेत सर्वजण त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।